श्री गुरुभ्यो नमः. श्री हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवत गीता भाष्यम षष्ठोध्याय श्लोक 21. नारायणाय देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। नष्टकर्मज्ञानलोककृपालभद्रेन्द्रादिव्यक्तितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासो अवततार। तदस्य इष्टानिष्टप्राप्तिपरिहारसाधनादर्शनात् वेदार्थ अज्ञानाच्च संसारे क्लिच्यमानानां वेदानधिकारिणां श्रीशूद्रादीनां च धर्मज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपा सर्ववेदार्थोपहितां तदनत्र केवल ईश्वर ज्ञान दृष्टार्थ युक्तां सर्वप्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत स्वरूपरां परोक्षार्थां महाभारतसंहिताम् अचीकृपत। ओम धृतराष्ट्रोवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। श्री भगवानुवाच अशोच्यानशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु आगतासुश्च न शोचन्ति पंडिताः। सवा अध्याय भगवद्गीता। हरे नमः। सुखम आत्यंतिकं यत्तत् बुद्धिग्राह्यम् अतीन्द्रियम् वेत्तेति यत्र च न चैवायं स्थितश्चरति तत्त्वतः। आता 21 आणि 22 दोन श्लोकांनी तत्वतः भगवंताचे रूपच असतं ते परमात्म्याच्या मनामध्ये आपण जे पाहतात ना आत्मानं भगवंतं पश्यन् म्हणून सांगितलं होतं गेल्या त्यात भगवंताला आपल्या हृदयामध्ये पाहावं। तर तिथं तत्वतः कोण घ्यायचं भगवंताचे रूपच पाहावे असं सांगितलं आहे। ते कसं असतं सुखम आत्यंतिकं यत्तत् बुद्धिग्राह्यम् अतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चरति तत्त्वतः। तत्वतः भगवंताचे रूप पाहत असताना सुखम आत्यंतिकम यत्तत् सुख आत्यंतिक जे सुख असते की नाही त्या सुखाला सुखम आत्यंतिकम यत तत बुद्धिग्राह्यम आत्यंतिक जे सुख असते ते आपल्याला कसं जाणवतं फक्त बुद्धीच्या द्वारे ज्ञानाच्या द्वारे ग्राह्य असते ज्ञानानेच कळून जात असत। सुखम आत्यंतिकम यत बुद्धिग्राह्यम अतींद्रियम या इंद्रियांच्या द्वारे दिसून येत नसते ते बरं का कळत नसते बुद्धीच्या ज्ञाने मात्र कळतं इंद्रियांच्या पलीकडे असते अतींद्रिय असते म्हणून अपरोक्ष म्हणतात। वेत्ती यत वेत्ती यत म्हणजे जे जाणलं जातं तेवाय स्थितः चरति तत्वतः 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 तत्व म्हणजे त्या परमात्म्याचे विषय जाणत असतो याकरता तो स्थिर होऊन राहतो। वेत्ति यत्र न तेवाय स्थितः चरति तत्वतः त्या तत्वज्ञानाच्या मध्ये म्हणजे परमात्म्याचं ज्ञान त्याला प्राप्त होत असताना त्याचं मन इकडं तिकडं चंचलपणे जाऊ भटकू शकत नसतं बरं का अशा प्रकारचं। अजून एक यम लब्ध आणि असं हे भगवंताचं ज्ञान त्याला प्राप्त झाल्यावर यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकं ततः त्या परमात्म्याचं दर्शन रूपाचं जे तत्वज्ञान असं की नाही तत्वतः ज्ञान जे असतं प्राप्त झालेलं असताना त्याला त्याचं दुसरे जे पदार्थापासून येणारं सुख असते की नाही ते सुख त्याच्यासमोर काहीच वाटत
ते म्हणजे सामान्य मामूल वाटतं बरं का. खरं सुख म्हणजे तेच असतं. यम लब्ध्वा च अपरम लाभम. या परमात्म्याचं ज्ञान दर्शन त्याला प्राप्त झालं असं दुसरं दुसऱ्या प्रकारचे जे काही लाभ असतात ते सगळेच्या सगळे लाभ अधिकमिती ततः अधिकमिती न मान्यते, त्याच्यापेक्षा ते अधिक आहे असं कधीच मानत नाही तो. यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारले. त्या भगवंताचं दर्शन किंवा ज्ञान त्याला होत असताना त्यावेळेस किती प्रकारचे दुःख जरी महात्तर असतात त्याचे दुःख जरी त्याला प्राप्त झाले तरी डळमळत नाही बरं का तो. न विचारले ते म्हणजे गुरुणापी न विचार्यते. विचारले ते म्हणजे डळमळणं इकडं तिकडं होणं कधीही होत नसते. त्या प्रकारच्या दुःखाने कधीही तो त्रस्त होत नसतो. असा दुःख संयोग येन वियुज्यते सहा दुःख संयोग वियोग. ज्यामुळे दुःखाचा संयोग आपल्याला होत असतो की त्याला म्हणतात दुःख संयोग. ज्या दुःख संयोगामुळे वियुक्त होतो दूर होऊन जातो. न केवळ उत्पन्न दुःख नाश आहे ती. त्याच्यामुळे भगवंताचे दर्शन आपल्याला झाले असताना उत्पन्न झालेलं दुःख नष्ट करत असतं असं नाहीये बरं का. पुन्हा नवीन उत्पन्न व्हायची देखील प्रक्रिया त्याच्यात येत नाही. नवीन दुःख आहे म्हणजे जुने झालेले दुःख तर नष्ट होतातच. नुसतं जुने झालेले नष्ट होतात असं नाही हो. नवीन उत्पन्न होणारे जे देखील जे दुःख असतात ना ते दुःख देखील त्याच्यामुळे निवृत्त होतात. म्हणून संयोग हा शब्द घातलेला आहे. संयोग म्हणजे एक संयोग एक दुःखाच्या संयोगाला म्हणजे त्याला लागून त्याला मिसळून किंवा त्याच्या कारणामुळे संयोगामुळे संबंधामुळे येणारे पुढचे जे दुःख असतात की नाही ते दुःख देखील नष्ट होतात. असं तम विद्या दुःख संयोगावियोग योग समुदितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा म्हणून सांगितलं. तर अशा रीतीने निवारयती इति दर्शयती संयोग शब्देन म्हणून सांगितलं. तेच निवारण करतात संयोग शब्दाने. निश्चयेन योक्तव्य म्हणून असा हा योग निश्चितपणे करावा. भूषणा ज्यांना स्वर्गलोक भोगायची इच्छा आहे ना त्या लोकांनी तसला योग निश्चितपणे करावा. उपाय करावा. योग म्हणजे उपाय ते सांगायला तम विद्या दुःख संयोगा वियोगम. विद्या तम विद्या दुःख संयोग अवियोगम. दुःखाच्या संयोगामुळे येणारा जो काही दुःख प्रक्रिया आहे की नाही त्या दुःखाचे अंत्य म्हणजे दुःखांची साखळी संयोग त्याचा संयोग दुःख संयोग अवियोगम त्याचा वियोग न जाण्यासारखा असं नाही. एकाला एक म्हणजे लागूनच असतात ते. तम विद्या दुःख संयोग अवियोगम योग संबंधितम असं एकूण दुःखांचा वियोग न येणारा अशा प्रकारचा जो योग उपाय आहे की नाही तसला योग उपाय विद्या दुःख विद्येमध्ये ज्ञानापासून प्राप्त करतो. न निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णते सहा निश्चयेन योक्तव्य तसला उपाय विद्यापासून दुःखाचा संयोग होऊन येणारे जे काही दुःख असतात त्या सगळ्या दुःखांचा वियोग करण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीला म्हणजे योग शब्दाने वाच्य असणाऱ्या पद्धतीला निश्चितपणे सगळ्यांनी करावा साधावा. तर निश्चयेन योक्तव्य सहा योगात असल्या प्रकारचा योग निश्चितपणे योक्तव्य आपण प्रयत्न करावा. प्रयत्न करावा म्हणजे करायला जावा. योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. चेत कसा असावा आपला निर्विण्ण राहावा. कोणत्याही प्रकारच्या दुःखाला मानून म्हणजे दुःखाने संतप्त होऊन असणं नसावं. निर्विण्ण असावं. निर्विण्ण म्हणजे दूर सरकवलेलं दुःख सगळे आपल्या चित्तापासून दूर सरकवलेले असावेत. अशा दूर सरकवलेल्या
उपायाच्या द्वारे निश्चित रीतीने असला उपाय योग आपण जर केला त्या विद्येने प्राप्त करून घ्यावा. सर्वान विषय सर्वान म्हणजे काय, सर्व विषय, हा, सगळे विषय, अशेषतः एक विषयोपि कामः स्वल्पः, एक अशेषतः म्हणजे सगळ्या रीतीने, एक विषय म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचा काम देखील ठेवून घेऊ नये, बाळगून घेऊ नये. एखाद्या गोष्टीच्या विषयांच्या पदार्थांच्या बद्दलची कामना थोडी देखील राहू नाही. कदाचित कोपी न कर्तव्य, एखाद्या वेळेस करतो, थोडं जाऊ दे म्हणलं तर ते नाही, कदाचित देखील नाही, कदापि नाही असा अर्थ. मग कर्तव्य इत्यर्थः मनसैव नियंतुं शक्यते न अन्येन इत्येव शब्दः. एव शब्दाचा अर्थ काय आहे? तं विद्या दुःख संयोगावियोगं योग संज्ञितं सहा निश्चयेन योक्तव्य योगो निर्विण्ण चेतसा, म्हणून निर्विण्ण अष्टाध्यायी चेतानी चित्तानी करावा. ते संकल्प प्रभवान कामास्त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसैव इंद्रियग्रामं विनियम्य समंतता. हे गोष्ट मनानेच आपल्या इंद्रियांना, इंद्रिय ग्रामांना म्हणजे इंद्रिय समूहांना कंट्रोल करू शकतो बरं का. सगळीकडून अखंड निग्रह करणं शक्य आहे, मनानेच करू शकतो. ते सगळे कसे असतात? संकल्प विकल्प, संकल्पाहून विकल्प येतात, विकल्प इंद्रियांच्या द्वारे घडले जातात, परंतु सगळे संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या कामांना, कामनेला त्यक्त्वा सोडून द्यावं, सर्वान सांगितलं. अशेषतः म्हणजे थोडं देखील न बाळगता, कदाचित कापी न कर्तव्य हा म्हणून सांगितलं आचार्य. मनसैव नियंत्रण शक्य इथे नान्येन इत्येव शब्द म्हणजे मनानेच हे सगळं करू शकतो, दुसऱ्या करू शकत नाही. म्हणून हे एव शब्दाचा अर्थ आहे बरं का. शनैः उपरमे, शनैः उपरमे बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतये. हे सगळ्या गोष्टी कशा घडतात? बुद्धी मेन कारण आहे, मुख्य कारण आहे. मनाला आपल्या कंट्रोल मध्ये आणायचं झालं तर आपली बुद्धी कारण असते बरं का. म्हणून बुद्धी मुख्य कारण असते. म्हणून बुद्धे कारणत्व मनोनिग्रहे आत्मरमणेच. आपण जर मन निग्रह करायचं आणि आपण अभिरत व्हायचं, दुसऱ्या गोष्टीमध्ये आसक्त होऊन राहणं, हे देखील आपल्याला निग्रह करायचं असं तर बुद्धीच्या मुळेच होऊ शकतं. बुद्धीमुळेच आत्मनिग्रह घडू शकतो बरं का. बुद्धे कारणत्व मनोनिग्रहे व आत्मरमणे स्यात् इत्यर्थः. शनैः शनैः उपरमे, हळूहळू त्या सगळ्या गोष्टीपासून दूर व्हावं. बुद्ध्या धृती गृहीतया, बुद्धी आणि धैर्य, धैर्याने प्राप्त करून घ्याव्या जात. बुद्ध्या म्हणजे बुद्धीच्या द्वारे, धैर्य बाळगून धैर्याने आपल्या ज्ञानाला म्हणजे बुद्धीला ठेवून घेऊन बाळगून तिच्याद्वारे आपण हळूहळू हळूहळू सगळे उपरमे, सगळ्या भोगांचा उपरती म्हणजे नाश दूर करणं हे साध्य आहे बरं का. आत्मसंस्थम मनः कृत्वा, मग आत्म्यामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या जीवामध्ये ठेवून घ्यावं. न किंचिदपि चिंतये, हे तशा वेळेस आपण मन जेव्हा भटकू देत नसतो त्यावेळेस दुसरी गोष्टी इकडचे तिकडचे काहीही चिंतन करू नाही, विचार करू नाही. न किंचिदपि चिंतये, किंचिदपि म्हणजे इथं या शब्दाने किंचिदपि म्हणजे परमात्म्याला सोडून बाकीच्या गोष्टी धरायच्या बरं का. इथं परमात्म्याचं चिंतन देखील करू नये म्हणून असं समजू नका. किंचिदपि चिंतयेत म्हणजे काही देखील, म्हणून अपि हे शब्द कशाला घातलेला आहे? भगवंताचं चिंतन सोडून दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचे चिंतन करायला जाऊ नये, असं तेवढा अर्थ घ्यायचा. न किंचिदपि चिंतयेत.
यतो यतो निश्चरति मनः चञ्चलम् आश्चर्यम् ततस्ततो नियम्ये तदात्मन्येव आत्मन्येव रतं भवेत् आत्मन्येव वशं नयेत्. जिकडं जिकडं निश्चरती धावत जात भटकत जात मन, आपलं मन जिकडं जिकडं जात की नाही तिथं तिथं जात. कारण मन हे चंचल आहे. चंचलम हि मन कृष्ण म्हणून अर्जुनानेच विचारलंय ते कसं काय निग्रह करावं हो कृष्ण. चंचलम ही मन हे चंचल असते म्हणून ते तोच विषय इथं सांगत. येतो येतो निश्चरती, निश्चरती म्हणजे चरायला जात. न निश्चरती, न निश्चरती, न चरती ती निश्चरती, जात नाही भटकत नाही. जिकडं जिकडं आपलं मन भटकत असं की नाही तुला न भटकता भटकू देता हे मनाला चंचल असणाऱ्या मनाला अस्थिरपणे भटकत असते. म्हणून या करता त्याला स्थिर करावं. तर स्थिर करायचं झालं तर काय करावं. हे चंचल असणारं मन स्थिर करावं लागतं. चंचलता त्याची काढून टाकावी लागते. चंचलता निघाल्याशिवाय स्थिरता येईल. ततस्ततो तिथून तिकडून सगळीकडून येतो यतः यत्र यत्र ज्या ज्या ठिकाणी जात येतो येतो धावती इत्यादी प्रयोग आत्मन्येव वशं नयेत. आणि ते कुठं न्यावं. नियम्य एतत मनः नियम्य या मनाला निग्रह करून आत्मन्येव वशं नयेत. आत्मन्येव वशं नयेत. आत्मविषयामध्येच घालावं. परमात्म्याच्या विषयाबद्दल वश करावं. पूर श्लोकोक्तम प्रपंचे आधीच्या श्लोकाने सांगितलेल्या विषय गोष्टीत अशा रीतीने नियमन करू म्हणून सांगायला गेले. युंजन त्या ठिकाणी युंजन म्हणजे करून असं करावं असा अर्थ. येतो येतो निश्चरती असं म्हणून सांगून युंजन म्हणून जे सांगितलेले विषय आहेत ना, युंजन म्हणजे ठेवावे. प्रशांत मनसां येनं योगिनं सुखमोत्तमम् उपैते शांत रजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. प्रशांत मनसो असं ज्याचं मन प्रसन्न झालेलं असतंय की नाही, ही एनम योगिनम असल्या या खरोखर असल्या योगीला सुखम उत्तमम उत्तम असणारं सुख उपैती प्राप्त होत. उत्तम प्रकारचं सुख त्याला केव्हा प्राप्त होत. अशा रीतीने मन कुठेही भटकू न देता एके ठिकाणी ठेवून परमात्म्याच्या ठिकाणी ठेवले असताना उत्तम असणार सर्व सुख त्या योगीला प्राप्त होत असत. उपैती शांत रजसम रजोगुणापासून येणारे किंवा आता तमोगुणापासून येणारे जे कोणते अभिप्राय असतात की नाही. रजोगुणाचा अभिप्राय म्हणजे काय, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमकं व्हावं, मला तमकं व्हावं, हे अशा प्रकारचे जे विचार येतात ना मनामध्ये, ते सगळे कशामुळे येतात. रजोगुणाच्या प्रभावामुळे येत असतात. तसं रजोगुणाच्या गोष्टी शांत करून घेऊ. ब्रह्मभूतम अकल्मषम ब्रह्माच्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी युंजन म्हणजे ठेवून अकल्मश असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी ठेवावं. कोणतेही प्रकारचे कल्मश नसतात. परमात्म्याचं नसतात. आपले असलेले देखील निघून जाणारे असतात. परमात्म्याचं असं चिंतन केलं तर आपल्यामध्ये असणारे जे काही कल्मश पाप असतात की नाही, ते सगळे पाप धुवून निघून जातात. म्हणून असं असताना त्याच्यामध्ये कसे पाप राहतील. तो निष्पापी असेलच तर की आपले पाप नष्ट करू शका. म्हणून अकल्मश असणार असं होऊन कोणत्याही प्रकारचे पाप अंगाला न घेता ब्रह्म परमात्म्याचं चिंतन करावं. इथं ब्रह्मभूतम अकल्मशम म्हणून सांगितलं. ब्रह्मभूतम म्हणजे ब्रह्मरूपी असणार आहे त्या परमात्म्याला असा अर्थ. आता युंजन एवं सदा आत्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. अशा रीतीने करत गेलं तर योगी असताना परमात्म्याला कोणतेही पाप आपल्या जवळ न बाळगता चिंतन करत गेला तर सुखाने ब्रह्मसंस्पर्श त्याला होतो. परमात्म्याचं दर्शन होतं. संस्पर्श म्हणजे स्पृश धातू दर्शने.
शास्त्र शास्त्र आलोडन केलं असं त्याला परमात्म्याचं दर्शन होतं, म्हणजे परमात्म्याबद्दल ज्ञान प्राप्त होतं. आणि त्या ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाने काय होतं, त्याला अत्यंतम सुखम अश्नुते, आत्यंतिक सुख त्याला प्राप्त होतं. म्हणून आत्यंतिक सुखाची जाणीव आपल्याला कशाने होती म्हणून आधी सांगितलंय. आत्यंतिक सुखाची जाणीव आतल्या इंद्रियांच्या द्वारेच होत असते, बुद्धीच्या द्वारेच होत असते म्हणून सांगितलं आहे. सर्वभूतस्थमात्मानं परमेश्वरं सर्वभूतानि च आत्मनि परमेश्वरे तंच परमेश्वरं ब्रह्म तृणाला वैश्वर्यादिना साम्येन पश्यति. आता त्यानंतर म्हणत आहे सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि जातु ही क्षेत्र योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना. सगळे प्राणी परमात्म्याच्या मध्ये आश्रय करून राहत असतात. सर्वभूतानि आत्मनी, सर्वभूतस्थ म्हणजे परमात्मा सगळ्यामध्ये राहत असतो असं परमात्मा. सर्वभूत परमात्म्याला आश्रय करून राहत असतात असं देखील पाहत. योगयुक्त असणाऱ्या योगाने उपायांनी युक्त असलेला झालेला संपन्न झालेला जो कोणी मनुष्य असतो, जो व्यक्ती असतो, तो अशा परमात्म्याला पाहतो. सगळे सगळे परमात्म्याच्या आश्रयामध्ये आहे, सगळ्यांच्या मध्ये परमात्मा आहे असं सर्वत्र समदर्शना. म्हणून शून्यचैव स्वपाकेत सगळीकडे समान रीतीने परमात्मा सगळ्यांचंच रक्षण करणार आहे असं पाहत असतो. समदर्शन करतात म्हणजे सगळ्या लोकांना एकसारखंच पाहतो असा अर्थ नाही बरं का. समदर्शन शब्दाचा अर्थ सगळ्यांना एकसारखं पाहतो असं नाही. परमात्मा सगळ्यांच्याकडे पाहत असतो असं पाहतो. आत्मानं सर्वभूतेषु भगवंतम अवस्थितम अपश्यत सर्वभूतानि भगवत्य पितात्मनं तात्मनि इति समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी परमात्मा समान रीतीने त्यांचे त्यांचे योगक्षेम पाहत राहत असतो असा अर्थ. त्याचं फल काय आहे, त्याचं फळ काय मिळतं. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. या रीतीने जो व्यक्ती सगळ्या प्राण्यांना सगळ्या गोष्टीला परमात्म्यामध्ये आश्रय घेऊन राहत असणारे किंवा परमात्मा सगळ्यांचं रक्षण करत असणारी गोष्ट पाहत असतो, तशा व्यक्तीला न प्रणश्यामी माझं ज्ञान कधीही नष्ट होत नाही बरं का. तचमे न प्रणश्यती, त्याला माझं ज्ञान नष्ट होत नाही किंवा मी त्याला बघा किंवा त्याचं रक्षण करणं सोपं सांगतो. मी सगळ्यांना पाहत असतो असं ते फळ दाखवलेलं आहे. काय यो माम इति तस्याहं न प्रणश्यामी तर सर्वदा योगक्षेम हा श्यामीत्यर्थ. मी सगळ्यांचा सर्वदा यावा केव्हाही पण योगक्षेम पाहत असतो. सचमेन प्रणश्यती सर्वदा मत भक्तो होते, तो मला सोडत नाही म्हणजे काय अर्थ, सर्वदा माझाच भक्त होतो. सत्यवी स्वामीन्यल्प स्वामी निरक्षण त्यांना. आता जसे दुसरे जरी आपले स्वामी असले म्हणजे दुसरे जरी आपले बॉस कोणी असते तरी देखील रक्षण करणारे असले तरी देखील मी त्याचं रक्षण करत असतो. एवं भृत्येपी अभजती अभृत्य इति. भृत्य होऊन अभृत्य आहे मी असं समजून जो कोणी भजन करत असतो की नाही, मी कुठं तुझा दास रे बाबा, केवढे मोठे मोठे लोक तुझे दास आहे, मी तुझा कसा दास होऊ शकतो असं म्हणत तर परमात्माचा दास जो असतो की नाही तो श्रेष्ठ असतो. तो सांगायला तसंच सांगायला सर्वदा सर्वभूतेषु समम माम वा या प्रपश्यती सर्व प्राण्यामध्ये मी आहे असतो असं सांगतो. समजून बघतो. अचलात अस्य भक्ती ही स्यात् योगक्षेम वाम्य. तर जे भक्ती अचल असते निश्चल होते तशा व्यक्तीचे योगक्षेम मी पाहत असतो. वाहम गरुड पुराणात सांगितलेला अभिप्राय ह्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. गरुड पुराणाचं कोटेशन दिलेलं आहे. एतदेव स्पष्ट ही गोष्ट स्पष्टपणे दाखवायला. सर्वभूत स्थितम यो मां भजत्येकत्वमाश्रिता सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. आता इथं सर्वभूत स्थितम म्हणून म्हणले. एकत्वमाश्रित सर्वत्र एक एव ईश्वर इति स्थित एकत्व. सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी
मीच आहे असं म्हणजे मलाच सर्व प्राणी मात्र म्हणजे मीच आहे असं समजून घेणं ना हे चुकीचं आहे बरं का. मग आचार्याने तात्पर्यामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे भाष्यामध्ये. एवं अपरोक्षम पश्यते त्याचं काय एकत्व आश्रित म्हणजे सर्वत्र एक एव ईश्वर हा असं समजून घेणार. सगळीकडे एकच परमात्मा जे आहे रक्षण करणारा किंवा त्यांचा संहार आदी कार्य करणारा एकच असतो, दुसरा कोणीही नाही असं समज. तो आणि परमात्मा दोघं एकच आहे असं समजणं ह्याला एकत्व म्हणून म्हणत नसतं बरं का. म्हणून तशी शंका तुम्हाला येऊ शकते म्हणून आचार्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. एकत्व आश्रित सर्वत्र एक एव ईश्वर इति स्थित इति सगळीकडे एकच परमात्मा राहत असतो असं जाणून घेणार. सर्व प्रकारेण वर्तमानोपि मय्येव वर्ते. सगळ्या अनेक प्रकाराने तो जरी असला तरी देखील माझाच आश्रय घेऊन राहत असतो तो. सगळे लोक एकाच प्रकारे असावे, सगळ्या लोकांनी ज्ञानीच राहावं, कोणी कर्म करणारे असं राहूच नाही असं थोडंच आहे. जे जे लोक जे जे करत असतात ते सगळेच्या सगळे परमात्म्याच्या अनुग्रहानेच करत असतात आणि परमात्म्याच्या आश्रयामुळेच ते तसं करत असतात. म्हणून सगळे लोक ज्ञान उपदेश करणारेच होतात असं नाहीये बरं का. काही लोक ज्ञान उपदेश करायची पद्धत प्रक्रिया वेगळी बाळगतात. गाणे वगैरे असतात की नाही, गाण्यांच्या द्वारे लोकांना मनाला पटायसारखं जी असे काही प्रक्रिया घडवत करत करत परमात्म्याचं चिंतन करत असतात, ते परमात्म्याचं दर्शन होत असते त्यांना करून देत असतात. असे म्हणून सर्वत्र सगळीकडे परमात्मा वेगवेगळ्या रूपाने असला तरी देखील त्या परमात्म्याच्याच अनुग्रहाने जरा प्राप्त म्हणजे अनुग्रहाने ते करत असतात आता. एवं अपरोक्षम पश्यतो ज्ञानफलम नियततया या रीतीने अपरोक्ष रीतीने परमात्म्याला पाहणारे लोक जास्त त्यांना ज्ञानाचे फळ नियत रीतीने होतच असत. तथापि प्रायोग न अधर्मम करोती आणि असा व्यक्ती कधीही प्रायिकपणे चुकून भागून प्रायक हा प्राय म्हणजे चुकून भागून देखील तो कर्म करत नाही, अधर्म कर्म करायला जात नाही बरं का. जर करत असला तर महत्तर असणार अशा प्रकारचं दुःख त्याच्यामुळे प्राप्त व्हावं ना, म्हणून तो त्या दुःखाला मानत नाही स्वतः. केलं आपण पाप केलं याकरता असं झालं असं समजून घेतो आणि त्याच्याबद्दल दुःखी होऊन बसत नाही. दुःख सूचकम भवती इत्युक्तम पुरस्तात आहत कदाचिदपि नाधर्मे बुद्धिर विष्णू दृशाम भवेत. विष्णू परमात्म्याचं दर्शन घेणारे जे लोक असतात की नाही त्या लोकांना कधी देखील चुकून बागून देखील अधर्म करण्याची बुद्धी होत नसते बरं का. प्रमादात कृतम पापम प्रमादाने जरी केलं तरी पाप स्वल्पम भस्मी भविष्य स्वल्प अल्प जरी त्याच्यातून प्रमादामुळे झाला असेल तर ते भस्म होऊन जात. आदिराजेस तथा देवैर ऋषीभी क्रियते कियत. आदिराजे असतात की नाही किंवा देवतागण ऋषीगण हे सगळं जे काही करतात ते किती असतं फार स्वल्प थोडं असतं. कियत बाहुल्यात कर्म असते दुःख सूचक पुष्कळ असले तरी देखील दुःख सूचक असणारे असले तरी देखील ते जेवढे मोठे मोठे असलेले असतात की इंद्राने अहल्याजार करणं वगैरे सारखे असतात की नाही. इंद्राने अहल्याजार केलेलं असते की नाही त्यामुळे येणारे जे दुःख असते सगळं त्यांना अल्प असतं, सगळं नष्ट. प्रमादात कृतम पापम स्वल्पम भस्मी भविष्यती. भगवंताचं ज्ञान असणाऱ्या लोकांच्या पाप भस्म होऊन जातात. आदिराजेश तथा देवैर ऋषिभिः क्रियते कियत बाहुल्यात कर्म असते दुःख सूचकमेव च इति. म्हणून याप्रमाणे दुसऱ्या पुराणामध्ये देखील अनेक विषय असे गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे. साम्यम प्रकारांतरेण व्याचष्टे त्यामध्ये साम्य असते म्हणून दुसऱ्या प्रकारे दाखवून द्यायला आहे बरं का. आत्मौपन्येन सर्वत्र आत्म औपम्येन सर्वत्र आत्म्याच्या सारखा उपमा म्हणजे उपमासारखं उपमा कसं देतो की दृष्टांत त्याप्रमाणे आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन. परमात्मा कसा आहे त्याप्रमाणे सगळीकडे परमात्मा असा आहे म्हणून सम पाहणे त्या परमात्म्याला पाहणे. अरे ह्या रीतीने त्यांच्यावर अनुग्रह करत आहे तो त्याच्या त्या व्यक्तीला या रीतीने अमक्या रीतीने तमक्या रीतीने वेगवेगळ्या रीतीने परमात्मा त्यांच्यावर अनुग्रह करत असतो आणि त्यांचा निग्रह करत असतो बरं का.
म्हणून बहुचित्र जगत बहुधा करणात परशक्तिरनंत गुण परमहा. म्हणून परमात्मा बहुचित्र विचित्र असणाऱ्या जगाला देखील अनेक चित्र विचित्र प्रकाराने नंतर नियमन करत असतो. त्यांना त्यांच्यावर अनुग्रह इत्यादी करत असतो. सुखम वा यदुवा दुःखम योगी परमो हा. कोणतंही सुख परमात्म्यामुळे प्राप्त झालेले जे सुख असते ते सुख असो किंवा दुःख असो, योगी लोक परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त झालेले आहे असं समजून घेत असतात. म्हणून परमात्मा श्रेष्ठ आहे याचा अर्थ. साम्यम प्रकारांतरेण आत्मौपम्ये ही. म्हणून आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन. सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. असं जाणून घेणारा जो कोणी योगी असतो की नाही, तो योगी म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारा तो योगी म्हणून सांगितलं. हा योगी परमहामतः सांगितलं कृष्णाने. तशा योगीला श्रेष्ठ योगी असं समजावं. एवढं श्रीकृष्णाने सांगितल्यावर मग अर्जुन एतस्य योगस्य स्थिराम स्थितीम न पश्यामी मनसश्चंचलत्वात्. म्हणून असल्या योगात असला योग प्राप्त व्हावा, मिळवून घ्यावा म्हणलं तर फार कठीण आहे. आणि ज्याच्यामुळे स्थिर बुद्धी होऊ शकते तसे म्हणून फार कठीण आहे. याप्रमाणे अर्जुन आता त्यावर प्रश्न विचारतो. अर्जुन त्याच्यावर पुन्हा प्रश्न विचारतो. अर्जुन हा उवाच सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. सुख असो किंवा दुःख असो, जो कोणी एक रीतीने एकाप्रमाणे परमात्म्याच्या अनुग्रहानेच प्राप्त झालेले, भगवंताच्या इच्छेने झालेला असं राहत असतो तो व्यक्ती श्रेष्ठ असणारा योगी म्हणून मानला जातो म्हणून सांगितलं. आता अर्जुन उद्यापासून उद्या विचार, उद्या आहे काय क्लास आहे का उद्या? उद्या अमावस्या आहे. अमावस्या आहे ना, उद्या नाही क्लास, सुट्टी. परवाच्या दिवशी 18 तारखेला. अर्जुन वाच. अर्जुन काय विचारतो? अर्जुन काय विचारतो? विचारलेल्या प्रश्नाला भगवान काय सांगतात हे सगळे विचार उद्या त्याला येतील. उद्या म्हणजे परवाच्या पाठामध्ये येत. अर्जुन वाच एवं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्य अहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिरां चंचलं मनः कृष्ण प्रमादी बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये. तस्याहं निग्रहं त्याचा निग्रह करणं फार कठीण आहे. इथं माझ्या याच्यात 34वा श्लोक पूर्ण झालेला नाहीये. निग्रह तस्याहं निग्रहच्या पुढे काय आहे? मन्ये वायोरिव दुष्करम सुदुष्करम. वायू घनावरी दुसरं म्हणजे ते तेवढं नाहीये माझ्या याच्यात. मी नंतर घेतो, लिहून घेऊ. हे सगळं उद्या परवाच्या पाठामध्ये सांगायचं. त्यानंतर भगवान त्याला उपाय काय सांगतात हे सांगितलं की 6वा अध्याय संपवतो. श्रीकृष्ण म्हणजे परवाच्या दिवशी श्रीकृष्ण